दिनांक 27 ऑक्टोबर रोजी जालना येथे सकल जैन समाजाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला आहे। या मोर्चामध्ये त्यांनी मागणी केली होती की पुणे येथे असलेल्या HND हॉस्टेल व महावीर जिनालय पुणे येथे संस्थेच्या काही सभासदांनी परस्पर विक्री केली आहे। यामध्ये 3 एकरचा हा भूखंड दिनांक 15/5/2025 रोजी गोखले बिल्डर या विकासकाला संस्थेची जमीन विक्री केली आहे। यामध्ये 311 कोटीमध्ये विक्री करण्यासाठी करार केला होता। त्यानुसार विकासक हे संस्थेला 230 कोटी रुपये देतील व उर्वरित 81 कोटी रुपयांच्या बदल्यात विकास हे ट्रस्ट संस्थेला 10 गुंठे क्षेत्र, त्यावर 3.5 गुंठे क्षेत्रात 40,000 स्क्वेअर फूट बांधकाम 99 वर्षांच्या भाडेतत्वावर देतील असा करार या संस्थेने परस्पर केला आहे। या व्यवहाराच्या विरोधात सकल जैन समाज हा राज्यभरात व देशभरात आक्रमक झाला असून त्याच पार्श्वभूमीवर जालना शहरात सकल जैन समाजाच्या वतीने जालना शहरातील जैन मंदिरांपासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आज मोटारसायकल रॅली काढण्यात आली। यामध्ये मोठ्या संख्येने जैन समाज बांधव सहभागी झाले होते। याची माहिती अजित छाबडा जैन समाज अध्यक्ष जालना यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील भारती, जालना। दादा, काय सांगणार तुम्ही आज या ठिकाणी बाईक रॅली काढली आहे, निषेध केला आहे पुण्यातील घटनेचा, काय नेमकी मागणी आणि काय सांगणार? समाजाच्या सोबत फार मोठा विश्वासघात झालेला आहे। सेठ हिराचंद नेमीचंद दिगंबर जैन बोर्डिंग श्री सेठ हिराचंदजी नेमीचंदजी यांनी 3 एकर जागा पुणे येथील समाजासाठी हॉस्टेलसाठी दान स्वरूपामध्ये दिली। जवळजवळ 60 ते 70 वर्षापासून कित्येक ग्रामीण भागातील विद्यार्थी तिथं शिकून वेगवेगळ्या पदावर आज कार्यरत आहेत। ही समाजासाठी फार मोठी देण त्यांनी दिलेली आहे आणि तिथं जी ट्रस्ट मंडळी बसलेली आहे त्यांनी समाजासोबत विश्वासघात करून चुकीचे निर्णय घेऊन चुकीचे कागदपत्र तयार करून चुकीची माहिती प्रस्तुत करून बिल्डरच्या सोबत हातमिळवणी करून त्या जागेचा विक्रीचा व्यवहार केलेला आहे। आता इतक्या मोठ्या जागेची विक्रीचा व्यवहार करताना चॅरिटी कमिशनर मुंबई यांनी एका दिवसातच कशी परवानगी दिली? साध्या आपण जालना जशा स्थानावर पाहतो की आपल्याला चॅरिटी कमिशनर ऑफिसमध्ये चेंज रिपोर्ट जर सबमिट करायचा तर तो चेंज रिपोर्ट मंजूर व्हायला 1-1 वर्ष, 1.5 वर्ष, 2-2 वर्ष लागतात। 2000 ते 3000 कोटीची इतकी मोठी मालमत्ता आणि तिचा विक्रीच्या व्यवहाराची परवानगी एका दिवसातच चॅरिटी कमिशनर कसं काय देतो? चॅरिटी कमिशनरला दुसरे कामधंदे नाही आहेत का? यामध्ये फार मोठा राजकीय व्यक्ती छुपलेला आहे। आम्ही त्याला छुपा रुस्तम म्हणू। अशा या छुपा रुस्तममुळे हा व्यवहार झालेला आहे आणि समाजाच्या सोबत फार मोठा विश्वासघात झालेला आहे। हा विक्री व्यवहार त्वरित रद्द झाला पाहिजे आणि ज्यांनी यामध्ये चुकीचे कागदपत्र प्रस्तुत करून चुकीची माहिती देऊन हा विक्री व्यवहार पार पाडलेला आहे त्यांच्या सर्वांच्या वर कार्यवाही झालेली पाहिजे। जी ट्रस्ट मंडळी आहे त्यांनी तिथं जे 1008 भगवान महावीर भगवंताचं जे जिनालय आहे त्याची वस्तुस्थिती शेड्यूलवर घेतलेली नाही, ही फार मोठी त्यांची चूक आहे। त्यांची याच्यामध्ये हात मिळवणी आहे। तसेच तिथलचे जे बांधकाम आहे, जे इमारत जीर्ण झालेली असं ते म्हणतात, ते बांधकाम दगडी स्वरूपाचं आहे। दगडी बांधकामाची जवळजवळ 200 ते 300 वर्षाची आयुष्य असतं। अशा पद्धतीत तिथं आता आजही तुम्ही बघितलं तर ती इमारत एकदम चांगल्या परिस्थितीत आहे। चुकीचे कागदपत्र प्रस्तुत करून हा विक्री व्यवहार झालेला आहे, तो त्वरित रद्द झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे। अजित छाबडा, अध्यक्ष दिगंबर जैन समाज जालना, तसेच सकल जैन समाज कार्याध्यक्ष जालना। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले